पहा तर नगरधन किल्ला आणि आजूबाजूचा परिसर ज्यावेळेस भरभराटीच होता त्यावेळेस हे ज्या मूर्त्या दैवत शिल्प कोरलेले आहेत ना त्यावेळेसचे शिल्प आहे. पहा चप्पल काढून घेतली तर पहा याला हात सुद्धा लावायचा नाही, घेऊन पाहायचं. कारण त्या काळात कशा पद्धतीने बांधलं गेलं आज खूप आश्चर्य वाटतं आपल्याला. एवढे वर्ष होते मूर्ती जशीच्या तशी आणि पहा या मूर्तीचं रूप पहा या पद्धतीने त्यांच्या हातामध्ये ते कशावर बसलेले आहे आणि उजव्या बाजूला काय डाव्या बाजूला काय त्यांच्या सर्व इथं आपल्याला दिसत आहे. आणि पहा इकडे पहा आणि इकडे आता हा इकडून जाण्याचा मार्ग आहे. महाभवानी मंदिर जाण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग आहे आता लावलेला आहे. जाण्याचा मार्ग आणि इथून गेल्यानंतर महाभवानीचं मंदिर हे इकडे आहे. इकडे पहा इकडे आहे महाभवानीचं मंदिर इथे आहे आणि ते महाभवानीच्या मंदिराच्या वर जो कळस आहे त्या कळसाला त्रिशूल आहे. त्रिशूल म्हणजे त्यावेळेस आपल्या दैवतांचे प्रतीक हे त्रिशूळ असायचं हे याच्यावरून आपल्याला दिसून येते. पहा महाभवानीची मूर्ती आहे आणि इकडं तिकडं दोन वाघ आहेत. इकडं उजव्या बाजूला त्रिशूळ आहे वर आणि खाली पहा पाण्याचं टाकं आहे. आता हे स्विमिंग टँक होतं की पाण्याचा साठा करण्याचं होतं तर ते आपल्याला आपण नाही सांगू शकत. त्यावेळेस ते लोक कसं याचा उपयोग करायचा पहा इकडे म्हणजे त्या काळाच्या लोकांची श्रद्धा पद्धती बांधण्याची पद्धती ते कशा पद्धतीनं राहत होते हे याच्यावरून आपल्याला सविस्तर दिसून येते. आणि पहा इकडे पहा हा तिथून सुद्धा पायऱ्या आहे. अशा पायऱ्या ते खाली त्या पाण्याच्या साठ्याजवळ जायचं तर ते पाणी आणायचं काय तर ते आत्ता तर त्या पाण्याचा ते कशा पद्धतीने उपयोग करायचा आता कोणीच सांगू शकत नाही. फक्त आपण अंदाज बांधू शकतो. आणि या नगरधन परिसरातून अनेक पुरावशेष निघलेले आहे. आत्ताच आपण थोड्या वेळाच्या अगोदर ते तिथे पायऱ्या लावलेले आहेत ते आणि पुरातत्व विभागानं जे संशोधन करून ज्या ज्या वस्तू त्यांना या भागातून सापडलेल्या आहेत त्या सर्व तिथं लावलेल्या